एका मागून एक खोड्या झाल्या. पण ऐका बर का, यशोदा माता म्हटली की कन्हैया झालं. किती वेळ नाना करायचंय? 11 वाजता कीर्तनाला सुरुवात झाली आणि आता 12:15 वाजले. किती वेळ करायचं? त्याला आले का संपू? नाही तुम्ही सांगता सगळे 10 मिनिटात. ओके, तुम्हाला उगाच पुरस्कार दिला राव. 10 मिनिटं सांगता. पाहुणे आहेत आमचे, त्यांना पुरस्कार दिला, त्यांनी 10 बोट दाखवले. ऐका बर का, यशोदा माता म्हटली की कन्हैया आपने यहाँ कुछ कम है. जिसके घर में 9 लाख गैया है उसके घर में कितना दूध होगा, कितना माखन होगा. 9,000 गाय हो गया. बोले कन्हैया तू क्यों दूसरों की यहाँ चोरी करता है? चल तुझे माखन चाहिए ना, मैं खिलाती हूँ. यशोदा माता त्या ठिकाणी मंथन करायला लागली. झालं वाटतं रिपेअर, संपत आल्यावर. फॅन लावला की माझं ध्यान नाही राहत बरं का गाड्या. आणि यशोदा माता इकडे लक्ष द्या. चला, यशोदा माता त्या ठिकाणी घुसळण करायला लागली. पण कृष्ण त्या ठिकाणी यशोदे मातेला म्हणतोय की माँ ये माखन मुझे पसंद नहीं. बोले क्यों कन्हैया? बोले वो गोपियां जब मत करती है ना, मत करती म्हणजे घुसळती ना, वो गोपियां जब मत करती है ना तो मेरा भजन गाती है. और भजन गाते गाते जब वो मत करती है ना, जब वो माखन ऊपर आता है ना, वो मुझे ज्यादा पसंद है. कृष्ण म्हटलं की तू जे घुसळण करती हे मला आवडणार नाही बर का. हात धरला. सोड रे सोड रे सोड रे बाळा. हात सोड माझा. पण ऐका बघा, कृष्णाला नेमकं काय आवडलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशा वेळी